अब खबर है चिमूर तहसील से, जहां चिमूर के आराध्य श्री हरि बालाजी देवस्थान से सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की एक विशेष रिपोर्ट। चिमूर क्रांति नगरी के आराध्य देव श्री हरि बालाजी महाराज यह एक जागृत देवस्थान है। बालाजी महाराज जागृत देवस्थान के संबंध में अनेक मान्यताएं हैं। वही स्वतंत्रता के पहले अंग्रेजों द्वारा आक्रमण करने के पश्चात ही बालाजी महाराज के सोने के गहने नाइक परिवार के पास सुरक्षित रहे थे और इस सोने के गहनों की सुरक्षा नाइक परिवार की कुलदेवत भवानी माता की कृपा से इसकी रक्षा हुई है, ऐसी भी एक मान्यता है। तो सुनिए इस संबंध में सीटीवी के हमारे विशेष प्रतिनिधि बालू सातपुते ने क्या जानकारी दी। पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले चिमूर क्रांतीनगरीचे आराध्य दैवत श्रीहरी बालाजी महाराज डावले परिवाराच्या गोट्याचे काम करत असताना सापडलेली ही मूर्ती लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनली। भगवान श्रीहरी बालाजी महाराज यांच्यावर श्रद्धा असणारे आणि त्यांच्या श्रद्धेची अनुभूती घेणारे भाविक सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत। अशीच एक आख्यायिका चिमूर शहरातील नाईक घराण्यासोबत जुळली असून स्वातंत्र्य काळात इंग्रजांनी बालाजी महाराजांचे दागिने लुटण्यासाठी नाईक घराण्यावर आक्रमण केले, पण नाईक घराण्याची कुलदैवत भवानी मातेने सोन्याच्या दागिन्याच्या तिजोरीवर इंग्रजांची नजर पडू दिली नसल्याची आख्यायिका आहे। ही आख्यायिका जाणून घेऊया रामचंद्र बापूजी नाईक यांचे नातू मनीष मधुसूदन नाईक यांच्याकडून। श्रीहरी बालाजी महाराज आणि भवानी माता नाईक घराण्याची जी भवानी माता आहे त्याचे आणि बालाजी देव महाराजांचे खूप घनिष्ठ संबंध आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तशी फार जुनी घटना आहे। आमचे बाबूराव आजोबा म्हणजे रामबापू नाईक त्यांच्याच आम्ही घरात राहतो आणि त्यांचंच ते मूर्ती त्यांच्याचकडे होती आणि ते बालाजी मंदिराची जेव्हा घटना लिहिली आणि ज्यावेळेस सोनं नाणं बालाजीचं जे होतं ते बाबूराव आजोबांच्या ते आमच्या तिजोरीत राहत होते। तुम्हाला मी तिजोरी दाखवली, त्या तिजोरीत रोज संध्याकाळी येऊन शिपाई ट्रस्टीपैकी माणूस एक आणि आमचे आजोबा ते रोज संध्याकाळी आणून तिजोरीत सगळं सोनं ठेवायचे, पुन्हा सकाळी उठून मोजून पुन्हा देवाला वाहायचे, पुन्हा संध्याकाळी नित्यनियमात नेहमीचा हा कार्यक्रम असायचा। एकेकाळी असंच इंग्रजांनी हे सोनं लुटायचा प्रयत्न केला आणि सोनं लुटायच्या काळामध्ये तेव्हा तिजोरी आमची इथेच होती, देवघरामध्ये होती, पण ते आतमध्ये आले, त्यांचे शिपाई आतमध्ये आले, पण त्यांना ती तिजोरी दिसलीच नाही। त्यामुळे ते का नाही दिसली, तर मग हे भवानीने काहीतरी केलेला चमत्कार आहे, इतकी मोठी तिजोरी का नाही दिसली यांना। तर तेव्हापासून मग भवानीचा एक मानभ म्हणून आमच्या चौकामध्ये येऊन बालाजी महाराज त्यांना एक दर्शन देतात किंवा दर्शन घेतात, अशी ती पहिल्यापासूनची प्रथा सुरू आहे। हर कदम खबर के CTV न्यूज चंद्रपुरी करता व्हिडिओ जर्नलिस्ट भूषण भोपेसोबत बालू सातपुते चिमूर।